नमस्कार. आज करणार आहोत आपण तंदुरी नान. त्यासाठी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटा टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा छोटा टीस्पून बेकिंग सोडा. आता इथे मी 1 वाटी आपलं कोमट दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 पळी तेल घातलं. आता ह्या मिश्रणातच हे सगळं डो मळून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित हा डो मळून घेतला. जास्त पातळ नाही मळायचा. आता 1 किंवा अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं. अर्ध्या तासानंतर आता मैदा लावून याला हवे त्या शेपमध्ये लाटून घ्यायचं, गोल किंवा ओव्हल शेपमध्ये. आणि लाटल्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं परत लाटणं फिरवायचं. अशा पद्धतीने हे बघा. आणि जी दुसरी साईड आहे ना, त्याला पाणी अप्लाय करायचं, पाणी लावून घ्यायचं. ब्रश असेल तुमच्याकडे त्याने लावा किंवा चमच्याने हाताने लावा आणि तव्यावर अशा पद्धतीने नान टाकून घ्यायची. एक साईड तव्यावर भाजायची आणि दुसरी साईड अशी गॅसच्या फ्लेमवर भाजायची. हे बघा अशा पद्धतीने. आणि सर्व नान अशाच प्रकारे करून घ्यायच्या. नंतर बटर लावा किंवा गावरान तूप लावा. तयार आहे ना